श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, 2 ऑक्टोबर बुधवार या दिवशी आहे सर्वपित्री अमावस्या. तर या सर्वपित्री अमावस्येला अत्यंत महत्त्व असते. कारण बघा, सर्वपित्री अमावस्या ही आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्याला अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. त्याचबरोबर बघा, पितृपक्षामध्ये जर आपण आपल्या पितरांच्या सेवा केल्या नसतील किंवा आपल्याला जर वेळ मिळाला नसेल किंवा जर तुम्हाला तुमच्या पितरांच्या श्राद्धविधी माहीत नसेल किंवा तिथी माहीत नसेल आणि आपण आपल्या पितरांच्या नावाने कुठलीही श्राद्ध किंवा सेवा केलेली नसेल, तर या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध घालू शकता. तर बघा, सर्व पित्री अमावस्या ही आपल्या पितरांच्या नावाने सेवा करण्यासाठी अत्यंत दिवस महत्त्वाचा मानला जातो. तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितरांच्या नावाने काही सेवा आणि उपाय करायचे आहेत. तर बघा, या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी जर आपण पितरांच्या नावाने काही सेवा आणि उपाय केले तर पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. तर बघा, ज्या लोकांना पितृदोषाचा त्रास आहे किंवा त्यांच्या घरामध्ये खूप सतत भांडणे कटकटी होतात किंवा त्यांच्या घरामध्ये सतत अडचणी निर्माण होतात, अशा लोकांनी देखील या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने अनेक सेवा आणि उपाय करायचे आहेत. त्यातील एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्याला सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज किंवा आपले पितर हे पृथ्वीवर येत असतात आणि ते सूक्ष्म रूपाने आपल्या घरात किंवा आसपास आपल्या ते राहत असतात आणि आपली आठवण आहे का नाही किंवा आपल्या ज्या काही तर्पण सेवा विधी आहेत ते केले जातात का नाही, या सर्व ते बघत असतात. तर या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी हा त्यांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस असतो. तर बघा, अशा प्रकारे आपण या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने जर दिवा लावला तर त्यांना मोक्षाची प्राप्ती होते आणि पितृ आपल्यावर संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. तर बघा, या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी 6:30च्या नंतर हा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंत देखील लावू शकता. तर बघा, हा दिवा आपल्याला कणकेचा लावायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हा दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ घालायचे नाही. हा दिवा आपल्याला तसाच बनवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला चौमुखी बनवायचा आहे. त्यानंतर बघा, हा दिवा बनवल्यानंतर आपल्याला संध्याकाळी 6:30च्या नंतर हा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपण मोहरीचे किंवा तिळाचे तेल टाकू शकता. जर तुमच्याकडे मोहरीचे किंवा तिळाचे तेल नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये जे तेल आहे ते सुद्धा आपण हे तेल वापरू शकता. मात्र बघा, पितरांसाठी दिवा आपण जो लावत असतो त्यामध्ये मोहरीचे किंवा तिळाचे तेल असावे हे आवश्यक आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला या दिव्यामध्ये 4 मुखी दिवा लावायचा आहे आणि 4 वाती करून आपल्याला 4 दिशांना हा दिवा लावायचा असतो. मात्र बघा, हा दिवा लावत असताना आपल्या घरातील दक्षिणेकडे जी भिंत आहे किंवा दक्षिणेकडे जी रूम आहे तिकडेच आपल्याला हा दिवा लावायचा असतो आणि हा दिवा लावत असताना त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि दिव्याखाली आपल्याला आसन घालायचे आहे. आपण तांदळाचे किंवा एक प्लेट घ्यायची आहे, त्यात थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि तो दिवा आपल्याला त्यामध्ये ठेवून सुद्धा हा दिवा आपण लावू शकता. हा दिवा लावल्याने आपल्यावर पितृ तर संतुष्ट होतातच, त्याचबरोबर बघा, असे सुद्धा मानण्यात आलेले आहे की पितृ हे पृथ्वीलोकातून मृत्यूलोकात जात असतात. तर त्यासाठी त्यांना प्रकाश दाखवण्यासाठी हा दिवा अत्यंत गरजेचा असतो आणि हा दिवा लावल्याने पितृ तर आपल्यावर संतुष्ट होतीलच, त्याचबरोबर त्यांना मोक्षाची देखील प्राप्ती होते. तर हा दिवा लावल्याने आपल्यावरील जो काही पितृदोष असेल किंवा जे काही आपण पितरांच्या सेवा न करत असतो किंवा पितरांचे स्मरण न ठेवल्याने आपल्याला पितृदोष होत असतो, तर या सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आपण सर्व पित्री अमावस्येला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने पितृ आपल्यावर संतुष्ट होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. तर बघा, पितृ जर आपल्यावर संतुष्ट असले तर आपल्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता राहत नाही आणि आपल्या घरावर कधीही कुठल्या प्रकारचे संकटे येत नाहीत. आपले पितृ संतुष्ट असतील तर आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नाते. त्याचबरोबर आपल्या घरातील व्यक्तींचे सुद्धा आपापसात पटते, आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती होते आणि त्यांना कुठल्याही अडथळ्यांना सामोरे जावे लागत नाही. आपण पितरांची सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा, जर पितृपक्षामध्ये तुमच्याच्याने जर सेवा झाली नाही किंवा जर तुम्हाला तुमच्या पितरांची श्राद्धाची तिथी माहीत नसेल किंवा जर तुम्ही या पितृपक्षामध्ये श्राद्ध जेवू घातले नसेल तर या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण पितृ जेवू घालू शकता, त्यांचे श्राद्ध करू शकता.
त्याचबरोबर बघा तर्पण असेल किंवा ज्या काही विधी असेल त्यासुद्धा या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही करू शकता. मात्र बघा जर तुम्हाला यापैकी कुठलीही सेवा करणे शक्य नाही झाली तरी संध्याकाळी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही पितरांच्या नावाने हा असा एक चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि तो दिवा आपल्या पितरांना स्मरून तो दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यांना सद्गती मिळावी आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहावा यासाठी प्रार्थना करून हा दिवा आपल्याला लावायचा असतो. मात्र बघा सकाळी लवकर उठून आपल्याला हा दिवा आपल्या घरातून बाहेर टाकायचा आहे. तर बघा आवर्जून एक लक्षात गोष्ट ठेवा की हा दिवा आपल्याला कचरा कुंडीत मध्ये टाकायचा नाही, कारण बघा हा आपण पितरांसाठी लावलेला दिवा असतो. तर हा दिवा तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता किंवा जर तुमच्या घराच्या आसपास झाडे असतील किंवा ज्या ठिकाणी पक्षी येतात किंवा काही खाऊन जातात किंवा कुत्रा असेल गाय असेल तर हा दिवा तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता. मात्र बघा जर तुमच्या घरामध्ये जर कुत्रा किंवा गाय नसेल तर हा दिवा तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता. तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही हा कचऱ्यामध्ये टाकून दिला तर या दिव्याचे काही महत्त्व उरणार नाही आणि त्याचबरोबर एखाद्या झाडाखाली जर तुम्ही हा दिवा टाकून दिला तर सूक्ष्म रूपाने कुठलेही जीव असतील किंवा मुंग्या असतील किडे मुंगे असतील तर ते खाऊन तृप्त होत. मुंग्या आणि किड्यांद्वारे आपले सूक्ष्म रूपाने पितृ आपल्यावर संतुष्ट होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. तर बघा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून असा हा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने पितृ आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्या घरातील इडापिडा दूर होते. आपल्या घरावरील जो काही पितृदोषाचा त्रास असेल तो सुद्धा दूर होतो आणि आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते, त्यांना मोक्षाची प्राप्ती होते आणि त्यांना मुक्ती मिळते असे सुद्धा म्हटले जाते. म्हणूनच बघा या सर्व पितृ अमावस्येला आपल्या घरामध्ये आपल्याला हा आवर्जून दिवा लावायचा आहे आणि त्यांना प्रार्थना देखील करायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी दिवा कसा लावायचा आणि कधी लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.